तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तब्बल 2 महिन्यानंतर आज कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। ड्रग्ज प्रकरणात एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले असून यातील 14 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले। तर पोलिसांनी 21 संशयित आरोपी केरळ्यांपैकी 21 आरोपी अद्याप बेपत्ता आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे। आज 60 दिवस होत असून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल होणार आहे। या ड्रग्ज प्रकरणातील 35 पैकी 14 आरोपी कारागृहात तर 21 अद्याप फरार आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे। ड्रग्जचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं या तपासात उघड झालं। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले धाराशिवचे प्रतिनिधी रहीम शेख आपल्या सोबत जोडले। रहीम, आपण पाहतोय खरं तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यामुळे खरं तर खळबळ उडाली होती। आता या संदर्भात आज आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे, काय सांगशील सविस्तर? कारण 14 फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील तामुळवाडी येथे एका संशयित कारमध्ये एमडी पावडर सापडली, जवळपास 59 ग्राम। त्यामध्ये 3 आरोपी सापडले होते आणि त्याची व्याप्ती वाढत 35 आरोपी झाली। त्यापैकी 14 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर 21 आरोपी अद्याप फरार आहेत। 14 फेब्रुवारी ते आज पर्यंत जवळपास 60 दिवस होत आहेत। या 60 दिवसामध्ये या प्रकरणाचं दोषारोपपत्र कोर्टात न्यायालयात सादर होणं गरजेचं आहे। त्यामुळे आज हे दोषारोप कोर्टात सादर होण्याची शक्यता आहे। करण, अगदी रहीम, खूप खूप धन्यवाद। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणासंदर्भात आज आरोपपत्र दाखल होणार।